विद्यार्थी मित्रांनो, इनसेमच्या प्रिपरेशनसाठी वर्गात पहिलं यायचं असेल तर आपल्याला स्वतःचा टाइम टेबल स्वतः कसा डिझाईन करायचा या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा मुलं माझ्या समोर येतात तेव्हा मी स्वतः त्यांना बनवून देतो, पण हे सगळ्या मुलांच्या बाबतीत मला पॉसिबल नाही किंवा इथे मी जो टाइम टेबल देत असतो तोही जनरल टाइम टेबल देतो, पण प्रत्येकाच्या अभ्यासाची सवय वेगळी असते। कोणी सकाळी करतो, कोणी संध्याकाळी करतो, कोणी 8 तास रोज करतो, कोणी 4 तास करतो। सो प्रत्येकाच्या सवय वेगळ्या आहे, कुणाला कमी विषय जास्त विषय, तो त्याला त्याचा स्टँडर्ड टाइम टेबल बनवता यावा आणि तो बनवल्यानंतर रूम मध्ये लावायचं ना अभ्यासाला लागायचं। 1.5-2 महिने फॉलो करायचं। सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये असणारी आपली एक्झाम आपण गॅरंटेड स्कोर करू शकतो। तो टाइम टेबल कसा बनवायचा त्या स्ट्रॅटेजी जिथे मी क्लिअर करणार आहे। बघा, हा टाइम टेबल मी हे आपले वार आहे सगळे 7 वार 3 स्लॉट मध्ये डिवाइड केलाय। मॉर्निंगचा पहाटेचा शेड्यूल म्हणजे 5 ते सकाळी मी 9 पर्यंत धरतो याला, ओके। नंतर आफ्टरनूनचं शेड्यूल जसं 10 वाजेपासून किंवा 11 वाजेपासून संध्याकाळी मग 4 वाजेपर्यंत, आणि नंतर इव्हिनिंगचा शेड्यूल म्हणजे संध्याकाळी आपण धरूया की 6-6:30 पासून तर संध्याकाळी रात्री 10 पर्यंत झोपेपर्यंत, असा हा शेड्यूल मी 3 याच्यात डिवाइड केलाय। आता याला मी 3 स्टुडंट मध्ये डिवाइड केलाय। पहिला स्टुडंट जो ज्याला एकही बॅकलॉग नाहीये, ज्याला फक्त रेग्युलरचे विषय द्यायचे, ते कुठल्याही पॅटर्नचे असो 19 किंवा 24, 5 किंवा 4 विषय रेग्युलरचे तेवढे द्यायचे, पण त्याला कॉलेज करणं कंपल्सरी आहे, ओके। म्हणजे त्याला आफ्टरनूनचा स्लॉट अवेलेबल नाही, त्याला फक्त मॉर्निंग आणि इव्हिनिंगचाच भेटेल। दुसरा स्टुडंट जो रेग्युलर आहे कॉलेजला पण त्याला काही विषय बॅकलॉग आहे, मग त्याला रेग्युलर आणि बॅकलॉग दोघे द्यायचे, पण त्यालाही कॉलेज कंपल्सरी, सो त्यालाही हे 2 स्लॉट अवेलेबल आहे, इथे त्याला कॉलेज करायचंय। तिसरा मुलगा ज्याला जो रेग्युलर आहे पण त्याला बॅकलॉगचेही सब्जेक्ट आहे पण त्याला कॉलेज कंपल्सरी नाही, त्यांच्या कॉलेजमध्ये चालतं, ओके। किंवा चौथा मुलगा की जो फुल टाइम वायडी आहे, त्याला कॉलेजचा काही संबंध नाही। सो या दोघांसाठी 1, 2, 3 तिन्ही स्लॉट अवेलेबल आहे। या हिशोबाने आपल्याला आता अभ्यासाची स्ट्रॅटेजी लावायची आणि टाइम टेबल बनवायचं, आणि मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला 3 टिप पण देणार आहे इम्पॉर्टंट, त्या फॉलो करायचे, भारी टिप आहे। बघा, आता एक जनरली पहिला प्रश्न क्लिअर करू की दररोज किती तास अभ्यास करायला पाहिजे किंवा किती विषय अभ्यास करायला पाहिजे। तर आयडियली म्हटलं तर 10 विषय केले तर एक ना धड बराबर चिंध्या, एक पण लक्षात नाही राहणार। मग जनरली करू शकतो आपण मॅक्सिमम डेली 3 ते 5 विषय रोज, याच्यापेक्षा जास्त विषय रोज घ्यायचे नाही, 5 पेक्षा जास्त विषय रोज घ्यायचे नाही, ओके। 3 मिनिमम करू शकता, 3 ओके आहे, ओके, किंवा 4 किंवा खूप झालं तर 5, त्याच्यापेक्षा जास्त विषय रोज करायचे नाही। 7 आणि 8 विषय रोज केले तर एक पण लक्षात राहणार नाही। हे क्लिअर करून घेतलं, याच्यानुसारच आपलं आता टाइम टेबल तुम्हाला बनवायचंय। समजून घ्या, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित समजून घ्या। व्हिडिओ आवडत असेल, आमचा कॉन्टेंट फायदेशीर वाटत आलं, इंजिनिअरिंग सोपी जातं तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या सगळ्या फ्रेंड्स पर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो बघा, पहिला विद्यार्थी रेग्युलर आहे म्हणजे त्याला बॅकलॉग नाहीये, कॉलेज कंपल्सरी आहे, 2 स्लॉट आहे, पण त्याचे विषय 4 ते 5 आहेत। त्या केसमध्ये त्याने काय करायचं बघा, समजा त्याने असं केलं, सकाळी 2 विषय केले, संध्याकाळी 2 केले, किती विषय झाले? 4 विषय झाले। किंवा अजून सकाळी 2 विषय केले, संध्याकाळी 1 विषय केला, बरोबर? यस। सो या केसमध्ये 3 दिवस त्यांनी हे 3 विषय केले, 2 तास 1 तास 3 विषय केले। त्याच्यानंतर पुन्हा पुढचे 3 दिवस तिथे त्यांनी 2 विषय केले, इकडे 1 विषय इकडे 1 विषय, तरी आरामात तो कव्हर अप होतो। किंवा त्याला वाटलं मला सगळे विषय डेली करायचे, 5 विषय करू शकतो मॅक्सिमम। सो सकाळी समजा 3 विषय केले, संध्याकाळी 2 विषय केले, 5 विषय झाले, 6च्या 6 दिवस केले, किंवा 5 दिवस 5 विषय केले, 5 दिवस 5 विषयांचा स्टडी चालतोय। शनिवारी फुल टाइम रिव्हिजन करून घे 5 विषयांची, रविवारी सुट्टी घे, किती सोपं आहे, क्लिअर झालं? यस। आता सेकंड, ज्याला रेग्युलर आहे बॅकलॉग पण आहे, रेग्युलर प्लस बॅकलॉग म्हणजे किती? रेग्युलरचे समजा 5 विषय, बॅकलॉगचे 2 आहे, 7, 3 आहे, 8 किंवा 5 आहे, 10 विषयांपर्यंत, 5 ते 10 विषयांपर्यंत ज्यांना पेपर द्यायचे त्यांनी कसं, इकडे 3 विषय केले, इकडे 2 विषय केले, आणि संध्याकाळी 1 तास आपण रिव्हिजन टाकली, बरोबर? सो 3 आणि 3 6 तास अभ्यास झाला आपला। यस। आता हे मॉर्निंगला म्हणजे पहाटे लवकर उठावं लागणार आहे, त्याच्यानंतर मग क्लासेस असेल तर क्लासेसला जाऊ शकतो, क्लासेस 8 ते 10 मध्ये असतात, बरोबर? आणि मग रात्री पुन्हा कॉलेज आणि मग रात्री पुन्हा स्टडी, या पद्धतीने 3 विषय झाले, सोमवार मंगळवार बुधवार, किती विषय केले तू? 5 विषय। जस्ट अ मिनिट, 1 2 3 4 5 विषय किती दिवस केले? 3 दिवस। पुढचे 3 दिवस पुन्हा 5 विषय, किती दिवस सब्जेक्ट भरले? 5 आणि 5 10 विषय झाले कव्हर, 8 विषय असले 5, आणि इकडे पुन्हा इकडे 2च विषय कर, मग 6 7, ओके, 6 7 8 किंवा 6 7 आपण धरूया, आणि इकडे 8,
या पद्धतीने कर. जो हे 2 दिवस केले, या शनिवारी या 8च्या 8 विषयांची रिव्हिजन कर. क्लिअर. संडेला तू PYQ सॉल्व्ह करू शकतो कारण बॅकलॉग आहे, तुला जास्त गरज आहे. सो संडेला PYQ साठी टाक 2 तासात सगळ्यांचे PYQ सॉल्व्ह कर. क्लिअर. आता येऊया, जो बॅकलॉग पण रेग्युलर पण आहे याला आणि बॅकलॉग पण आहे, पण त्याला कॉलेज करण्याची गरज नाही. सो त्याला 3 स्लॉट अवेलेबल आहे, किंवा YD स्टुडंट त्यालाही 3 स्लॉट अवेलेबल आहे. बरोबर की याच्यामध्ये सब्जेक्ट आपण धरू शकतो 5 तर नाही, ऑब्विसली जास्त असणार आहे. 8 ते 10 विषय किंवा 13, 14, 17 विषयांपर्यंत. कारण कालच माझ्याकडे एक मेट कॉलेजचा नाशिकचा मुलगा आला, त्याला 17 विषयांचं शेड्यूल बनवून दिलं, अभ्यासाला लागला. आज फोन आला होता, सर मला कॉन्फिडन्स पण यायला लागला एका दिवसात, टाइम टेबल गोंधळ होत होता आधी. सो कसं करू शकता 16-17 विषयांपर्यंत. बघा सेम वेने आपण म्हणू शकतो. हे इथे समजा 2 विषय घेतले आपण, ओके, इकडे 2 विषय घेतले 4 आणि इकडे 2 विषय घेतले 6. 3 दिवस 6, 3 दिवस 6. हे बघा 3, 4, 5, 6, 7 विषय करू शकतो. कधी? जेव्हा फुल टाइम अवेलेबल येतं. 6 आणि 6 हे 6 हे 6 किती झाले? 12. समजा आपल्याला 14 विषय, हे 7 हे 7 किती झाले? 14. 16 विषय. तर अजून थोडा अभ्यासाचं लिमिट कमी करून, टाइमाचं लिमिट कमी करून अजून 1-2 विषय तुला ऍड करावं लागेल. आणि संडेला पुन्हा PYQ प्लस डेली रिव्हिजन, कम्प्लीट रिव्हिजन तुला करावं लागेल. इकडे तुला रिवाइज नाही करता येणार, इकडे तुला फक्त सब्जेक्ट्स करायचे. या पद्धतीने तुम्हाला तुमचा टाइम टेबल बसवायचा आहे विषयांनुसार, तेव्हाच तुम्ही इनसेमला टॉप करू शकता. आता 3 महत्वाच्या गोष्टी समजून घ्या. पहिलं, नुसता अभ्यास होईल का कायमस्वरूपी? नाही, तर आपल्याला फ्री टाइम पण पाहिजे. सो जनरली फ्री टाइम कसा करू शकता? समजा ज्यांना YD आहे ते सकाळी 9 ते 11 फ्री टाइम ठेवू शकता, संध्याकाळी समजा 4 ते 6 हा फ्री टाइम ठेवू शकता, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम. जो YD नाहीये मग तो किती 4 किंवा 5 ते 6, 6:30 पर्यंत जो रेग्युलर कॉलेज करतोय त्यांनी फ्री टाइम ठेवू शकता. ज्याला क्लास पण करायचे, मग क्लास एक तर मॉर्निंगला असेल किंवा इव्हिनिंगला असेल, समजा 8 ते 10 मध्ये सकाळी क्लास आहे तेव्हा क्लास कर, मग त्यानुसार थोडं टाइम टेबल चेंज कर. क्लिअर झालं? फ्री टाइम कंपल्सरी आहे आपल्याला. आता सब्जेक्टचा हार्डनेस कसा घ्यायचा असतो? खूप अवघड विषय आहे किंवा बॅकलॉग आहे ते मॉर्निंगला घे, थोडे सोपे ते दुपारी घे, सगळ्यात सोपे ते इव्हिनिंगला घे. या पद्धतीने अवघड सोपे सगळ्यात सोपे असं शेड्यूल मारू शकतो. ओके. आणि राहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न मुलं विचारतात, जसा हा प्रश्न होता किती विषय रोज केले जातात, तसा हा प्रश्न आहे की किती तास अभ्यास करायला पाहिजे. ते एकदम सोपं गणित असतं, जेवढा विषय तेवढे तास. 8 विषय दररोज 8 तास 1 तास रिव्हिजन. 10 विषय ऍटलिस्ट 10 तास नाही पण ऍटलिस्ट 8 तास 1 तास रिव्हिजन. 16 विषय 16 तास तर करणं शक्य नाही, खूप कमी पोरं करता, मग 10 तास कर, 1 तास रिव्हिजन कर, 11 तास अभ्यास कर. या पद्धतीने कर, जेवढे विषय तेवढा तास अभ्यास. ओके. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही सांगितलं 5 विषयाचं वर करायचं नाही, इथे तर आपले किती झाले? 7 झाले. आता याचे विषयच तेवढे, त्याला ऑप्शन नाहीये ना, त्याला तेवढे करावेच लागणार आहे. क्लिअर? सो ह्या पद्धतीने आता तुम्हाला कळालं. टाइम टेबल बनवा तुमचं. याच्यात काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा. डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा. टाइम टेबल बनवा, चिपकवा, अभ्यासाला लागा. आणि खरंच टॉप व्हायचं आहे तर आम्ही आहोत तुमच्यासोबत. आमच्यासोबत अभ्यास करू शकता. एक तर पर्पल ॲट ऍप्लिकेशन आहे आपलं, ऍप्लिकेशनला कनेक्ट करा, किंवा पर्पल ॲट इंजिनिअरिंग क्लासेस आहे. 2 ऑप्शन आहे, कुठल्याही एकाला तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. क्लासला आले नाशिकमध्ये, नगरमध्ये ऑफलाईन आले, आम्ही तुम्हाला स्कोरिंग करून देऊ 100% गॅरंटेड, काहीच येत नाही तेव्हाही. ऍप्लिकेशन घेतलं मग क्लास येण्याची गरज नाही. डाऊट आला तर आम्हाला कॉल करा. ऍप्लिकेशन सगळं आहे, सॉल्व पेपर, नोट्स, IMP क्वेश्चन, व्हिडिओज, तेवढंच करायचं. जेव्हा ऍप्लिकेशन घेतो तेव्हा आपल्याला कुणाला भेटायचं नाही, कुणाची मित्राची, क्लासची कुणाचीच गरज नाही, पुस्तकाची गरज नाही, कॉलेजची नाही. त्याच्यात दिलं तेवढंच करायचं, तेच पेपरला येतात, तेच पुन्हा पुन्हा करायचं. डाऊट आला आम्हाला विचारायचं. दोन्ही पण ऑफर्डेबल आहे. आम्ही आहोत इंजिनिअरिंग सोपी करून. ओके. थँक्यू.